तर मंडळी, आज मी इतकी खुश का दिसते तुम्हाला, तर त्याचं कारण आहे ते म्हणजे मी आज तुम्हाला एका छोट्या रत्नाच्या प्रवासाला घेऊन जातो, ज्याने माझं मन चोरलं आहे. ते म्हणजे माझं माहेर. तर नमस्कार मंडळी, मी कोमल पाटील आपलं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर यावेळी फक्त सानू आणि मीच जाणार आहे, पण ही आमची घरची मंडळी मला स्टेशनपर्यंत सोडायला येत आहेत आणि आम्ही आलो आता स्टेशनपर्यंत. आमच्या स्टॉपवर सानू माझी बॅग वगैरे आत आणून दिली मला. मग यांनी सानूला सोडून जाणार म्हणून निराश होऊन आम्हाला बाय बाय केली. सानू डेडा की आणि गाडी सुद्धा सानू कितीतरी वेळ सानू अशी मस्ती करत होती. तर मी पहिल्यांदाच स्वामी ट्रॅव्हल्सने प्रवास करते, पण गाडी खूप छान आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे. अशी एक साईड सिंगल सिटिंग आहे आणि दुसऱ्या बाजूला डबल सिटिंग आहे. तर तसंच वर सुद्धा आहे, वर स्लीपर आहे. मला आजच्या स्लीपरचं तिकीट काही भेटलं नाही, म्हणून मग सिटिंगने चाललो आहे आम्ही. आता गाडी बघा, हॉटेल किंवा ढाबा यायच्या आधीच एकदा बाथरूमसाठी थांबली होती. हे मला ह्या गाडीचं एक खूप आवडलं की बाथरूमसाठी गाडी एकदा दोनदा त्यांनी थांबवली होती. म्हणजे कसं आहे माहिती आहे, गाडीमध्ये वयस्कर माणसे असतात, म्हणजे ज्यांना शुगर असतं किंवा वयस्कर वृद्ध अशी माणसं असतात, त्यांच्यासाठी कसं सोयीस्कर होऊन जातं का बाथरूमसाठी एकदा दोनदा गाडी थांबवली तर म्हणून. तर रात्रभर सानू माझ्या मांडीवरच होती, तिला रात्रभर घेऊनच बसले होते मी. त्यानंतर आता सकाळचे 6 वाजत आणि गाडीमधील स्लीपरची सीट जी होती ना, ती आता खाली झाली. मग मी तिथे गेले स्लीपर सीटवर. गावाकडचा सुंदर सकाळचा पहाटेचा असा सुंदर नजारा आहे. प्रवास हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि कित्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्कीच प्रवास करतात. प्रवासामुळे नवीन अनुभव, नवीन माणसे, नवनवीन कल्पना, तसेच नवीन ताजेपणा आपल्याला भेटून जातो. मंडळी, फायनली माझा स्टॉप आलेला आहे आणि मी आता गडिंग्लजमधील बेळगुंदी येथे उतरले. आणि इथूनच आमचं गाव आतमध्ये आहे, 7 किलोमीटरच्या अंतरावर. तर अशा पद्धतीने माझा लहान भाऊ मला घ्यायसाठी आलेला आहे. तरी सानू याच्याकडे कशी काही न रडता गेली बाबा. तरी मला आता इथे येईपर्यंत सकाळचे 9 वाजले होते. अशा रीतीने आम्ही घराजवळ येऊन पोचलो होतो. तुला घरात यायचं होतं भाऊ करायला. चिमणाची वाट बघाली मी, अशी काय बघाली ओळखलं का ना? आणि ही माझी आजी. फुटकी मधली ती बघाली. ये सानू या, ती बुब्बोली दारात बुब्बू. सानू यावेळी नवीन नवीन माणसं बघून काही रडली नाही. सगळ्यांकडे जाते तिचं नुसतं आता लाड चालू आहेत बघा. आता महाराणीच्या इकडे ते नाही, पप्पाला सुट्टी नाही. घरात काम करा नाही. माझा बाबू कोणता आहे ग तू? गावात आला बाबू माझा. बाबू काय करू आलं ग माझं वासरू?
सगळ्यांकडे जायला होय, बाबू ठीक आहे तुझा शी आहे माझा हात कराल शी आहे का येतो हा माझं सोनं मम्मी नाश्त्यासाठी तिने गरमागरम आप्पे बनवून दिलेले. ही महाराणी तर बघा कशी एकदम दाबात आहे. आता ती आवडीने आता खाते ती नवीन नवीन पदार्थ पाहिजे तिला. आणि दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी आमच्या मम्मीने घरचं दही ताक मस्तपैकी डाळीची आमटी आणि घरच्या शेतातील वांग्याची भाजी आणि त्यासोबतच भाकरी असा गावरान बेत होता मस्तपैकी. तर आज इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.